गोंधळी बुवा, आज कथा कोणती लावायची? आज कथा लावायची ती अशी की शंकराचा अवतार म्हणजेच काळ भैरव सिद्धनाथ बर यांनी सोनालीला ठाण कसे मांडले असं काय, व तेथून म्हसवडला कसे आले व तेथून ते खरसुंडीला कसे गेले. दक्ष राजा थोर 7 कन्या त्याला, दक्ष राजा थोर 7 कन्या त्याला, एक कन्या देई महादेवाला दी, एक कन्या देई महादेवाला दी. लग्न मंडपात उमा नवरी छान, लग्न मंडपात उमा नवरी छान, 33 कोटी देव गाती गुणगान दी, 33 कोटी देव गाती गुणगान दी. बघून तिचे रूप ब्रह्मदेव भुलले, बघून तिचे रूप ब्रह्मदेव भुलले, कामयुक्त मन त्यांचे झाले होती, कामयुक्त मन त्यांचे झाले होती. शिवशंकराला हे अंतरी कळले, शिवशंकराला हे अंतरी कळले, शिर ब्रह्मदेवाचे उडविले होती, शिर ब्रह्मदेवाचे उडविले होती. त्रिशूळाने तेव्हा ती ब्रह्महत्या झाली, त्रिशूळाने तेव्हा ती ब्रह्महत्या झाली, तीच ब्रह्महत्या पाठी लागली ती, तीच ब्रह्महत्या पाठी लागली ती, तीच ब्रह्महत्या पाठी लागली ती. आणि हिमालय पर्वतावर एक दक्ष राजा होता. असं काय, त्याला 7 कन्या होत्या. बर त्यातील उमा नावाची त्यांची एक कन्या, असं तिचाच हा पार्वतीचा अवतार. असं तेव्हा दक्ष राजाने काय केलं? उमाचं व शंकराचं लग्न लावण्याचं ठरवलं आय व लग्नाचा दिवस नक्की ठरवून त्याने 33 कोटी देवाला निमंत्रित केलं. केलेलं आहे. आणि या लग्न सोहळ्यात काय झालं? सर्व देव आनंदाने नाचून शंकराचे व पार्वतीचे गुणगान गाऊ लागले. गाऊ लागलेले आहेत. लग्न मंडपात पार्वतीचं रूप पाहून ब्रह्मदेवाच्या मनी काम वासनेचे पाप आले आलेलं आहे. आणि हे शंकराने काय केलं? तेव्हा अंतर्ज्ञानाने ओळखले हा व क्रोधित होऊन त्यांनी आपल्या त्रिशूळाने ब्रह्मदेवाचे शिर उडवले. उडवले. यावेळी लग्न मंडपात हाहाकार उडाला. असं व शिर उडताच ब्रह्मदेवाने काय केलं? आपल्या शक्तीने एक हत्या निर्माण केली आणि तिचेच नाव ब्रह्महत्या. आणि हीच ब्रह्महत्या शंकराच्या पाठी लागलेली आहे. असं पुढे काय झालेलं आहे? काय झालं बरं? ब्रह्महत्येने त्या कहर भारी केला, ब्रह्महत्येने त्या कहर भारी केला, शांत बसू देईना शंकराला वधी, शांत बसू देईना शंकराला वधी. काल भैरवाचा धावा करी शिव,